Good evening, students. My name is Sonali. Today, I will going to take your remaining lecture. That is evolution of mankind. Last time आपण पाहिलं होतं की तुमचा थोडासा लास्ट पार्ट राहिला होता इव्होल्युशन ऑफ मॅनकाइंडचा. तो आपण आज कंप्लीट करूया. सगळ्यांना एकदा मला सांगा, आवाज येतोय का? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? ओके, थँक्यू. सगळ्यांकडे बुक्स आहेत. सगळ्यांनी बुक्स ओपन करा. ओपन युअर बुक्स. ओपन युअर बुक्स. सगळ्यांनी सांगा एकदा की सगळ्यांना स्क्रीन प्रॉपरली दिसतीये का? कॅन यू सी द स्क्रीन? ओके, नाउ लेट्स स्टार्ट. लास्ट टाइम आपण पाहिलं होतं की ह्युमनचं इव्होल्युशन कसं झालं. म्हणजे पहिले एप्स होते ना. आपण त्याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये पाहिले की ह्युमन लाईक दिसायचे. ते प्रॉपरली ह्युमन असे डेव्हलप नव्हते झाले, पण एप्स होते जे थोडेसे ह्युमन सारखे दिसायला लागले होते. म्हणजे एक मंकीचंच ते एक होतं ना, मंकी सारखे दिसत होते एप्स. नंतर मग हळूहळू आपण पाहिलं की फर्स्ट मॅन कोण होता? होमो हॅबिलिस. नंतर होमो हॅबिलिस पासून होमो सॅपियन्स सॅपियन्स पर्यंत कसं डेव्हलप झाले ह्युमन बिंग्स, ते आता आपल्याला पाहायचंय. तर आपण होमो हॅबिलिस शिकलो. होमो हॅबिलिस काय करायचा? तर म्हणजे तो उभं राहायला शिकला होता. 2 पायावरती उभं राहायला शिकला होता. पहिलेचे एप्स जसे वाकून चालत होते ना, ते बेंड होऊन चालायचे, तसं होमो हॅबिलिस असा 2 पायांवरती उभं राहायला शिकला होता. आणि त्याची तरी पण अजून त्याची स्पाइन अशी बेंडच होती. म्हणजे एकदम स्ट्रेट अशी इरेक्ट स्पाइन नव्हती त्याची. त्याच्यामुळे तसा थोडासा तो वाकलेलाच होता. नंतर त्याचा ब्रेन एप्स पेक्षा थोडासा बिगर होता. ब्रेन डेव्हलप व्हायला लागला होता. अजून काय करायचा तो होमो हॅबिलिस मॅन? काय करायचा की तो काय करायचा, लेफ्ट ओव्हर म्हणजे अॅनिमल्सनी जे खाऊन राहिलेलं असायचं फूड, लेफ्ट ओव्हर फूड तो खायचा. आणि तो काय करायचा, अॅनिमल्सचे एग्स गोळा करायचा, किंवा मग काय करायचा, फ्रुट्स आणि रूट खायचा झाडांचे. नंतर कुठला मॅन आला? होमो इरेक्टस. नंतर जो होमो हॅबिलिस होता तो एक्सटिंक्ट झाला, म्हणजे तो नाहीसा झाला. आणि नंतर कोणता मॅन आला? होमो इरेक्टस. होमो हॅबिलिस पासूनच हॅलो मॅम. हॅलो मॅम, तुमचा माईक ऑफ झालाय. हॅलो सोनाली मॅम, तुमचा माईक ऑफ झालाय. हा मॅम, हा ठीक आहे. तुमचा माईक ऑफ झालाय. 1 मिनिट मी ऑन बोलते. झाला मॅम. चुकून ओके. झाला होता. काहीच ऐकायला कोणीतरी नाही ना आलं का मॅम? नाही 5-10 मिनिटं झाले तर काय ऐकायला नाही. कोणीही मोबाईलला हात लावायचा नाहीये. ओके. जेव्हा मॅम क्वेश्चन्स विचारतील तेव्हा फक्त येस किंवा नो ते चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचंय.
आता मॅमचा माईक प्लीज सुद्धा मोबाईलला. कोणीतरी ऑफ केलंय, तर हो, प्लीज कोणी करू नका. ओके मॅम, तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे, ठीक आहे. मोबाईलला सारखा सारखा टच करायचा नाहीये. मग मला कळत नाही ना, माझी स्क्रीन इकडे दुसरी स्क्रीन चालू आहे, तर मला कसं कळणार माईक ऑन आहे की ऑफ आहे? मोबाईलला टच केला की मग ते ऑफ होतोय माईक. ठीक आहे. बुक्स मध्ये बघा, रेफर करायचंय सगळ्यांनी. मोबाईलची स्क्रीन पण बघा बुक नसेल तर, पण माईकला वगैरे हे करू नका, टच करू नका. ठीक आहे. मग नंतर आपण परत सांगते मी सगळं. तर आपण काय पाहत होतो, इव्होल्युशन ऑफ मॅनकाइंड. म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, इव्होल्युशन ऑफ मॅनकाइंड म्हणजे ह्युमन बिंग्स कसे हळूहळू डेव्हलप झाले. जसं की पहिले एप्स होते, मंकी सारखे असे बेंड होऊन चालायचे वगैरे. मंकीचाच तो एक टाईप होता, तर त्याला एप्स म्हणत होतो आपण, किंवा प्रिमिटिव्ह मॅन म्हणत होतो. मग नंतर त्याच्यानंतर हळूहळू होमो, आज आपल्याला पाहायचंय होमो हॅबिलिस टू होमो सेपियन्स सेपियन्स. पण त्यातले आपण होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथॅल मॅन वगैरे ते पाहिलेलं आहे लास्ट टाइम. तरी पण आपण एकदा रिवाइज करूया. तर होमो हॅबिलिस मॅन कसा होता, मी सांगितलं तुम्हाला, माईक ऑफ झाला होता. होमो हॅबिलिस मॅन कसा होता, तर होमो हॅबिलिस मॅन काय करायचा, तर तो 2 पायावरती चालायचा. त्याची स्पाइन पूर्णपणे म्हणजे बेंड पण नव्हती आणि पूर्ण स्ट्रेट पण नव्हती, तर थोडासा तो बेंट होता, म्हणजे स्लाइटली बेंट होता तो. त्याची स्पाइन कशी होती, स्लाइटली बेंट होती. बघा असा कसा थोडासा बेंड झाल्यासारखा दिसतोय ना तो. आणि त्याचा ब्रेन थोडासा मोठा व्हायला लागला होता, बिगर होता, ब्रेन बिगर होता, स्पाइन थोडीशी बेंट होती. आणि तो होमो हॅबिलिस मॅन काय करायचा, तो काय खायचा, तर ॲनिमलचं लेफ्ट ओव्हर फूड खायचा. म्हणजे ॲनिमल्स, बाकीचे ॲनिमल्स, टायगर वगैरे असतात ना, ते दुसऱ्याला शिकार करून खातात. तर त्यांचं जे लेफ्ट ओव्हर होतं, म्हणजे त्यांनी खाऊन सोडलेलं, त्याला स्वतःला शिकार करता येत नव्हतं, तर तो काय करायचा, दुसऱ्यांचं लेफ्ट ओव्हर फूड खायचा, राहिलेलं फूड खायचा तो दुसऱ्या ॲनिमल्सचं. आणि काय करायचा, दुसऱ्या ॲनिमलचे एक पण गोळा करायचा, गॅदर्ड म्हणजे गोळा करायचा, एक गोळा करायचा, फ्रुट्स खायचा आणि रूट्स पण खायचा. त्याच्यानंतर कोणता मॅन आला, होमो इरेक्टस. होमो इरेक्टस मॅन आला नंतर. होमो हॅबिलिस पासून होमो हॅबिलिस मॅन एक्सटिंक्ट झाला, म्हणजे नाहीसा झाला काही वर्षांनी. आणि नंतर कोणता मॅन आला, होमो इरेक्टस. तर तो होमो इरेक्टस कसा होता, होमो इरेक्टस मॅन कसा होता, तर त्याची स्पाइन स्ट्रेट होती. स्पाइन म्हणजे असं मानेपासून, बॅक साइड आहे ना आपली, मानेपासून खाली कमरेपर्यंतच ते एक स्पाइन असते, त्याला बोलतात स्पायनल कॉर्ड. मागे पाठीचा कणा, तर तो त्याचा पाठीचा कणा कसा होता, स्ट्रेट होता होमो इरेक्टस मॅनचा. त्यामुळे तो ताठ असा चालू शकत होता, होमो हॅबिलिस मॅन. आणि तो कसा, होमो हॅबिलिस, त्याचा ब्रेन पण होमो इरेक्टसचा ब्रेन अजून जरा डेव्हलप होता होमो हॅबिलिस पेक्षा. अजून जरा जास्त समजायला लागलं त्याला, तो ब्रेन जास्त यूज करायला लागला, तो हुशार होता. होमो हॅबिलिस पेक्षा होमो इरेक्टस हुशार होता. आणि नंतर तो काय करायचा, होमो इरेक्टस मॅन काय करायचा, तर फायरचा यूज करायला शिकला तो. त्याला स्वतःला फायर बनवता येत नव्हती, पण तो फायरचा यूज कसा करायचा ते शिकला होता. म्हणजे झाडाचे मोठे मोठे ब्रांचेस असतात जंगलमध्ये, आणि त्या एकमेकांवर आदळल्या की ऑटोमॅटिक फायर लागते. कधी कधी जंगलमध्ये आग लागते ना, तर ती कशी काय लागते, कधी कधी झाडाचे मोठे मोठे जे हे असतात ना, काय म्हणतात, ब्रांचेस असतात झाडाच्या, त्या एकमेकांवर घासल्या जातात आणि आग तयार होते. तसं तो होमो इरेक्टस मॅनला ती फायर आहे हे कळायला लागलं, फायरचा यूज कसा करायचा ते पण कळायला लागलं, पण ती स्वतः फायर कशी बनवायची ते त्याला कळत नव्हतं होमो इरेक्टस मॅनला, है ना. त्याच्यानंतर कोणता मॅन आला, होमो निअँडरथॅलेन्सिस. होमो निअँडरथॅलेन्सिस कसा होता, अजून त्याच्या पुढची स्टेप होती, म्हणजे होमो इरेक्टसच्या पुढे होता तो, अजून अजून ऍडव्हान्स होता. तो कसा होता, वन मोर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट इन ह्युमन इव्होल्युशन इज होमो निअँडरथॅलेन्सिस. तो कसा होता, बिग आणि स्ट्रॉंग होता होमो निअँडरथॅल मॅन. कसा होता, त्या होमो इरेक्टस पेक्षा पण
अजून बिग होता आणि स्ट्रॉंग होता. आणि तो काय करायचा, जर्मनीमध्ये सापडला होता ना तो निअँडरथॅल या ठिकाणी. म्हणजे जर्मनीमध्ये एक प्लेस आहे निअँडरथॅल, त्याच्यामुळे त्याला निअँडरथॅल मॅन असं नाव दिलं होतं. आणि तो कुठे राहायचा, गुहेमध्ये राहायचा. ही लिव्ड इन केव्स, मेड टूल्स. तो काय करायचा, टूल्स बनवायचा, म्हणजे हत्यारं बनवायला शिकला. ह्याच्यापासून, स्टोन पासून, म्हणजे दगडांपासून हत्यारं बनवायला शिकला. अजून काय करायचं, हंटिंग शिकला तो. ही वॉज हंटेड बिग ॲनिमल्स, म्हणजे तो मोठे मोठे ॲनिमल्सला त्याची शिकार कशी करायची, हंटिंग कसं करायचं ते शिकला निअँडरथॅल मॅन. अजून तो काय करायला लागला, त्याचं जे मीठ होतं ना, तो ॲनिमलची शिकार करायचा आणि मग त्याला ते मीठ भेटायचं ना, त्याच्यापासून मांस भेटायचं ॲनिमलचं. मग तो ते फायरवरती भाजायचा तो मांस आणि मग ते खायचा. मग तो तसं ते त्याला म्हणतात रोस्टिंग, ते रोस्ट करायला शिकला तो. आणि अजून फायर बनवायला पण शिकला स्वतः. फायर कशी, जसं आपण पाहिलं होमो इरेक्टस मॅनला फायर नव्हती बनवता येत, स्वतःच्या स्वतः तो फायर नव्हता बनवू शकत, तसं तो निअँडरथॅल फायर पण बनवायला शिकला. आणि अजून काय शिकला तो, पण तो काय झाला, हळूहळू काय झाला, 30,000 इयर्स ॲगो, म्हणजे 30,000 इयर्स च्या पहिलेच, म्हणजे ॲगो म्हणजे पूर्वी, 30,000 इयर्स ॲगो तो नष्ट झाला, एक्सटेंड झाला, म्हणजे नष्ट झाला तेव्हा. कारण की अजून एक पुढचा मॅन येणार होता, त्याच्यापेक्षा एक ॲडव्हान्स मॅन येणार होता. त्याच्यामुळे निअँडरथॅल मॅन काय झाला, एक्सटेंड झाला, नाहीसा झाला तो. मग आता आपण आज पाहणार आहोत होमोसेपियन्स. आज आपल्याला शिकायचं आहे होमोसेपियन मॅन, तो कसा होता. अजून त्याच्या पुढचा कुठला, होमोसेपियन सेपियन. त्याच्या पुढचा मॅन कोणता, होमोसेपियन सेपियन. आणि हे दोन मॅन कसे होते, त्यांचे फीचर्स काय होते, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय होते, ते कसं एन्व्हायरमेंटमध्ये ते कसं लिव्ह करायचे, ते आपल्याला आज सगळं शिकायचंय. ओके, तर होमोसेपियन्स. First, I will read and then I will explain you. The human species that was more intelligent than any of the earlier species was named Homo sapiens. In Europe, Homo sapien is also known as Cro-Magnon man. Their remains have been found in the continents of Europe, Asia and Africa. म्हणजे the human species that was more intelligent than any other earlier species was named Homo sapiens. अर्लियर म्हणजे ह्याच्या आधीचे सगळ्या ज्या ह्युमन स्पेसिस पाहिले आपण, मी आता सांगितलं तुम्हाला, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथॅल, ह्या सगळ्या स्पेसिस होत्या ह्युमनच्या, त्याला काय बोलतात, ह्युमन स्पेसिस. तर त्या ह्युमन स्पेसिस पेक्षा पण होमोसेपियन्स कसा होता, मोर इंटेलिजंट, मोर म्हणजे खूप हुशार होता, त्यांच्यापेक्षा अजून जास्त हुशार होता. आणि त्याला काय नाव दिलं होतं, होमोसेपियन्स. इन युरोप होमोसेपियन इज ऑल्सो नोन ॲज क्रोमॅग्नन. युरोपमध्ये होमोसेपियनला दुसरं नाव काय आहे, क्रोमॅग्नन मॅन. होमोसेपियन्सलाच क्रोमॅग्नन मॅन पण म्हणतात युरोपमध्ये. देअर रिमेन्स हॅव बीन फाउंड इन द कॉन्टिनेंट्स ऑफ युरोप, एशिया अँड आफ्रिका. म्हणजे त्यांचे ते रिमेन्स होते, म्हणजे ते हे असतात ना, त्यांचे जे बोन्स असतात ते दगडाखाली पुरले गेलेले असतात. तर ते जे रिमेन्स असतात त्याला काय म्हणतात, फॉसिल्स म्हणतात त्याला. हे त्यांचे जे ठसे राहिलेले असतात, म्हणजे त्यांचे काही हत्यार त्यांनी यूज केलेले टूल्स असतील किंवा त्यांचे बोन्स असतील, ते एका दगडाखाली राहतात, खूप खूप वर्ष ते एखाद्या दगडाखाली राहतात आणि त्याच्यावरती त्यांचे ठसे उमटतात. मग त्याच्यावरून सायंटिस्ट शोधून काढतात की हा होमोसॅपियन मॅन होता किंवा हा निअँडरथॅल मॅन असा होता, होमोसॅपियन असा होता. तर हे सगळं सायंटिस्ट रिसर्च करतात, तर त्याला काय बोलतात, फॉसिल्स किंवा मग त्याचे रिमेन्स. तर त्याचे जे रिमेन्स होते ना, कुठे सापडले त्यांना, युरोपमध्ये सापडले, एशियामध्ये आणि आफ्रिकेमध्ये सापडले. म्हणून मग त्या सायंटिस्टला कळलं की होमोसेपियन मॅन असा होता, त्याचा ब्रेन कसा होता, तो काय काय करायचा,
त्याचे त्यांना टूल्स सापडले, त्यांचे अजून काही गोष्टी सापडल्या असतील. त्याच्यामुळे मग त्यांना लक्षात आलं की ते कुठे सापडले, त्यांना ते युरोप, एशिया आणि आफ्रिकामध्ये सापडले. होमोसेपियन्स मेड डिफरंट काइंड्स ऑफ टूल्स अँड, मी जी लाईन रीड करते त्याच्यावरती बोट ठेवायचंय सगळ्यांनी, ठीक आहे? म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी 4 लाईन्स रीड करून एक्सप्लेन करते. होमोसेपियन्स मेड डिफरंट काइंड्स ऑफ टूल्स अँड इम्प्लिमेंट टू सूट द टास्क दे नीडेड टू डू. म्हणजे होमोसेपियन मॅन काय करायचा, वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट काइंड्स ऑफ टूल्स बनवायचा. मेड म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स बनवायचा आणि इम्प्लिमेंट करायचा, म्हणजे इम्प्लिमेंट टू सूट द टास्क दे नीडेड टू, म्हणजे त्यांना ज्या ज्या कामासाठी जरुरी आहे, जे जे टास्क त्यांना करायचे, कुणाला हंटिंग करायची आहे, कुणाला अजून दुसरं काय करायचं असेल, जमीन खोदायची असेल किंवा काय करायचं असेल, त्या त्या टास्कच्या हिशोबाने तो टूल्स बनवायचा. म्हणजे तसं तसं टास्क तो इम्प्लिमेंट करायचा, त्याला जसं पाहिजे तसे टूल्स बनवायला शिकला तो. दे यूज टू मेक स्टोन ब्लेड्स अँड फिक्स देम इन ग्रूव्ज अँड नॉचेस मेड इन वूड और बोन हँडल्स. म्हणजे तो काय करायला शिकला, दे यूज टू मेक स्टोन ब्लेड, स्टोनचे ब्लेड बनवायला शिकला तो. म्हणजे अशी धारधार हत्यारं बनवायला शिकला स्टोनचे, दगडांपासून असे दगडाला धार लावून अशी हत्यारं बनवली त्यांनी. आणि अँड फिक्स देम इन ग्रूव्ज अँड नॉचेस मेड इन वूड और बोन हँडल्स. आणि तो ते कशात फिक्स करायचा, ग्रूव्ज अँड नॉचेस म्हणजे काय, एक साचा असतो असा, चॅनल म्हणतात त्याला, त्या चॅनल मध्ये फिक्स करायचा तो. आता आपण कसं, तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं तर फॅन असतो, फॅनच्या मध्ये एक असं हे असतं ना, फॅनची मोटर असते आणि साईडला त्याचे ब्लेड घुसवलेले असतात, तर त्यांनी तसे ते ग्रूव्ज बनवलेले असतात म्हणून ते फॅनचे पाते त्याच्यामध्ये ते फिक्स करतात. तसं मग तो स्टोनचे ब्लेड होते ना, तो वूड मध्ये किंवा बोन हँडल, म्हणजे बोन म्हणजे हाडं असतात ना ॲनिमलची, ती पण अशी कडक असतात ना, मग त्याच्यामध्ये तो फिक्स करायचा आणि तशा प्रकारचा हत्यार बनवायचा तो. Homo sapiens had evolved to the stage of having a fully developed larynx, which could produce a range of sounds with subtle differences. तर होमोसॅपियन मॅन काय आलं, त्याला काय इव्हॉल्व झालं, तर त्याला एक व्हॉइस बॉक्स आला त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या ह्याच्यामध्ये लॅरिंग्स, त्याला काय म्हणतात, लॅरिंग्स म्हणजे काय, व्हॉइस बॉक्स म्हणजे स्वरयंत्र, म्हणजे त्याच्या जिथून आपण बोलतो, आपल्याला बघा घशातून आवाज निघतो ना आपला, तर जिथून आवाज निघतो तिथं तो खड्डा आहे ना, त्याला बोलतात लॅरिंग्स. आपल्या इथं घशामध्ये मानेजवळ तुम्ही हात लावला घशाला तर बघा असा खड्डा आहे छोटासा, तर त्याला काय बोलतात, तिथे काय असतं, एक लॅरिंग्स असतं, म्हणजे स्वरयंत्र असतं, व्हॉइस बॉक्स म्हणतात त्याला, जिथून व्हॉइस येतो आपल्याला, जिथून आवाज निघतो आपला. तर तो होमोसेपियनला कसं फुल्ली डेव्हलप्ड लॅरिंग्स होतं, म्हणजे एक असं फुल्ली डेव्हलप्ड स्वरयंत्र तयार झालं होतं त्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्यामुळे तो काय करायचा, ही कॅन प्रोड्यूस रेंज ऑफ साऊंड्स विथ सटल डिफरन्सेस, म्हणजे थोडे थोड्या फरकाने पण तो चांगले चांगले आवाज असे काढायला शिकला. सटल डिफरन्सेस म्हणजे काय, सटल म्हणजे थोडासा आणि डिफरन्स म्हणजे फरक, थोड्याशा डिफरन्सचे सुद्धा आवाज त्याला, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज त्याला छान काढता यायला लागले. देअर जॉज अँड मसल्स इनसाइड द माउथ वेअर वेल डेव्हलप्ड अँड द टंग वॉज फ्लेक्झिबल. जॉ म्हणजे काय, आपली मान असते ना, म्हणजे आपली हनुवटी असते, चीन, सगळ्यांना चीन आहे इथं, आपल्या लिप्सच्या खाली चीन आणि त्याच्या साईडचा भाग असतो, त्याला बोलतात जॉज. तर त्याचे जॉज आणि कसे होते, जॉज आणि मसल, म्हणजे आपण बोलतो ना, का बरं बोलू शकतो आपण, कारण आपल्या तोंडामध्ये मसल्स आहेत. तर तसे त्याचे जॉ, त्या होमोसेपियनचे पण जॉज आणि मसल कसे होते, वेल डेव्हलप्ड होते, चांगले डेव्हलप झाले होते आतले सगळे मसल्स. अँड द टंग वॉज फ्लेक्झिबल, आणि टंग कशी होती, फ्लेक्झिबल होती, म्हणजे इझिली ओपन, म्हणजे माउथ ओपन केलं की इन आउट, आपण आता कसं करतो, टंग बाहेर काढू शकतो, आत घेऊ शकतो, साईडला करू शकतो, असं हलवू शकतो ना, मूव्ह करू शकतो टंगला, तसंच तो पण करू शकत होता. Their jaws and muscles inside the mouth were well developed and the tongue was flexible. Hence, Homo sapiens could use them to produce variety of sounds. त्याच्यामुळे तो काय करायला लागला,
खूप खूप प्रकारचे साऊंड त्याला काढता यायला लागले. व्हरायटी ऑफ साऊंड्स त्याला काढता यायला लागले. अँड मॉड्युलेट हिज व्हॉइस द वे ही लाईक. आणि मॉड्युलेट म्हणजे काय, चेंज करू लागला. त्याचा आवाज तो चेंज करू शकत होता. वेगळ्या 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 प्रकारचे तो आवाज काढायला शिकला. त्याला जसं आवडतं, द वे ही लाईक्ड, म्हणजे त्याला जसं आवडेल तसं तो वेगवेगळे आवाज काढायला लागला. युझिंग हिज इमॅजिनेशन ही कुड गिव्ह नेम्स टू द डिफरंट थिंग्स ही सॉ अँड कुड पुट हिज टंग्स अँड फिलिंग्स इन टू वर्ड्स. म्हणजे तो आता त्याला बोलता यायला लागले, म्हणजे हळूहळू त्याला वेगवेगळे आवाज काढायला यायला लागले. म्हणून त्यांनी काय केलं, छोटे छोटे वर्ड्स बनवायला शिकला, छोटे छोटे शब्द बनवायला शिकला तो. युझिंग दीज वर्ड ही कुड स्पीक अँड कम्युनिकेट. आणि मग काय करायला लागला, तो बोलू लागला. कम्युनिकेट म्हणजे एकमेकांशी ते सगळेजण बोलायला शिकले, आवाज काढायला शिकले. त्यांनी एक प्रत्येक गोष्टीला एका असं शब्द दिला की ह्याला हे बोलायचं, त्याला ते बोलायचं. मग सगळ्यांना नावं दिली त्यांनी एकमेकांना, आणि मग ते एकमेकांशी बोलायला शिकले हळूहळू. इन शॉर्ट, ही हॅड अ वेल डेव्हलप्ड लँग्वेज सिस्टीम. नंतर हळूहळू काय झालं, तो काय शिकला, आपण कसं आता मराठी बोलतो, कोणी इंग्लिश बोलतं, कोणी हिंदी बोलतं. आपली एक लँग्वेज सिस्टीम आहे ना, की जेणेकरून आपल्याला एकमेकांचं बोलणं समजतं. तसंच तो होमोसेपियन पण त्यांनी एक लँग्वेज सिस्टीम बनवली. म्हणजे ते पण आता बोलू लागले, त्यांच्यात पण एक लँग्वेज तयार झाली. ते एकमेकांशी बोलायला लागले, सगळे शब्द कशाला काय म्हणायचं ते त्यांना समजायला लागलं. म्हणजे आता त्यांच्याकडे एक लँग्वेज सिस्टीम आली, जेणेकरून ते एकमेकांशी छानपैकी कॉन्व्हर्सेशन करू शकत होते, संवाद साधू शकत होते. ही कुड ड्रॉ पिक्चर्स ऑन द बेसिस ऑफ ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन ॲज वेल ॲज इमॅजिनेशन. म्हणजे आता तर तो पिक्चर्स पण ड्रॉ करायला लागला. जसं की आपण पाहिलं, पहिलेचे मॅन असलं काही करत नव्हते, पिक्चर्स वगैरे ड्रॉ करत नव्हते किंवा त्या आवाज काढत नव्हते, लँग्वेज नव्हती माहिती त्यांना. तसं होमोसेपियनला कसं लँग्वेज पण बोलू लागला तो, आणि पिक्चर्स ड्रॉ करायला लागला. तो जे काय बघायचं, ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन म्हणजे काय, म्हणजे तो जो आजूबाजूला बघायचा, अॅनिमल्स बघत असेल, ट्रीज बघत असेल, तर ते बघून तो पिक्चर बनवायला लागला, त्याचे पिक्चर ड्रॉ करायला लागला. भिंतीवरती वगैरे पिक्चर ड्रॉ करायला लागला. ऍज वेल ॲज इमॅजिनेशन, म्हणजे काही काही गोष्टी तो इमॅजिन पण करू लागला. इमॅजिन करून पण पिक्चर ड्रॉ करायला लागला, की आपण आता असं ड्रॉइंग बनवूया, तसं ड्रॉइंग. आपण तुम्ही विचार करता ना, तुम्हाला जर कुणी दिलं, ड्रॉइंग टीचरनी सांगितलं की नेचरवरती ड्रॉइंग बनवा, तर तुम्ही असं आठवता की एक नदी बनवूया, मग एक झाड बनवू, एक घर बनवू, असं इमॅजिन करता ना तुम्ही. तसं तो पण इमॅजिन करायला शिकला. इमॅजिनेशन करून तो ड्रॉइंग बनवायला लागला. बघा खाली पिक्चर दिलेलं आहे, केव पेंटिंग. तो काय करायचा, केव्ह मध्ये राहायचा ना, म्हणजे गुहेमध्ये राहायचा. मग तर गुहेमध्ये असे भिंती असतात गुहांना, तर त्या भिंतीवरती तो असे ड्रॉइंग बनवायला लागला. Even began to make artistic object. That is why he had been named Homo sapiens, that is intelligent man or thinking man. म्हणजे तो आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स पण बनवायला लागला. म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंवरती आर्ट आर्ट करायची, काहीतरी ड्रॉइंग करायचं, किंवा त्या त्या वस्तूंना सजवायचं. आपण कसं फ्लॉवर पॉट बघतो, फ्लॉवर पॉटच्या पॉटवरती वेगवेगळी हे केलेली असते, म्हणजे त्याला वर्क केलेलं असतं, छानसं त्याच्यावरती ड्रॉइंग केलेलं असतं, वेगवेगळ्या वस्तूंनी सजवलेलं असतं त्याला. तसं तो पण वेगवेगळ्या आर्टिस्टिक ऑब्जेक्ट बनवायला शिकला. म्हणूनच त्याला काय बोलतात, इंटेलिजंट मॅन. इंटेलिजंट म्हणजे हुशार मॅन, हुशार माणूस. किंवा थिंकिंग मॅन म्हणजे तो थिंकिंग करायला शिकला, विचार करायला शिकला, इमॅजिनेशन करायचा, की आता आपल्याला पेंटिंग्स कसं बनवायला पाहिजे, असं इमॅजिनेशन करून वेगवेगळ्या गोष्टी करायला लागला. म्हणून त्याला काय बोलायला लागले, इंटेलिजंट मॅन किंवा थिंकिंग मॅन. तर होमोसेपियनचा आपण काय काय शिकलो. होमोसेपियन मॅन कसा होता, युरोपमध्ये सापडला होमोसेपियन पहिल्यांदा. युरोपमध्ये काय बोलायचे त्याला, क्रोमॅग्नन मॅन, है ना. युरोपमध्ये त्याला बोलायचे क्रोमॅग्नन मॅन. नंतर तो युरोप, एशिया आणि आफ्रिकामध्ये त्याचे फॉसिल सापडले. मग नंतर तो वेगवेगळे टूल्स बनवायला शिकला, आणि ते कसे फिक्स करायचे ग्रूज आणि नॉचेस मध्ये, ते तो शिकला. नंतर तो काय करायला लागला, त्याला एक व्हॉइस बॉक्स मिळालं, म्हणजे स्वरयंत्र आलं त्याच्या घशामध्ये,
त्याच्याने तो काय करायला लागला, वेगवेगळे आवाज काढायला लागला. त्याच्याकडे एक आता टंग पण होती, फ्लेक्झिबल टंग होती त्याला आता होमोसेपियन मॅनला. नंतर तो काय करायला लागला, तो व्हॉइस, वेगवेगळे व्हॉइस काढायला यायला लागले त्याला. ती टंग असल्यामुळे त्याला वेगवेगळे व्हॉइसेस काढायला यायला लागले. मग तो काय छोटे छोटे शब्द बनवायला शिकला. त्याला व्हॉइस काढायला यायला लागले, त्याच्या हेल्पनी त्यांनी छोटे छोटे वर्ड्स बनवले. मग त्या वर्ड्सला त्याने त्याच्यापासून वर्ड्स पासून एक लँग्वेज सिस्टीम बनवली. म्हणजे की तो आता एकमेकांशी ते बोलू लागले. नंतर त्याच्या इमॅजिनेशननी तो काय करायला लागला, पिक्चर ड्रॉ करायला लागला, आर्टिस्टिक ऑब्जेक्ट बनवायला लागला. म्हणून मग त्याला काय नाव दिलं, इंटेलिजंट मॅन किंवा थिंकिंग मॅन. ठीक आहे, समजलं सगळ्यांना होमोसेपियन्स? ओके, थँक्यू. चला आपण नेक्स्ट पाहूया आता. 5.2. आता होमोसेपियन पेक्षा पण आता अजून हुशार ह्युमन बिंग बघायचं आपल्याला. तर तो कोण होता, होमोसेपियन सेपियन्स. अजून एक सेपियन लावला त्याला, कारण की तो होमोसेपियन पेक्षा अजून हुशार होता, म्हणून होमोसेपियन सेपियन. होमोसेपियन सेपियन्स अँड सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशन म्हणजे काय, तर त्याचा आजूबाजूचा परिसर त्याने कसा डेव्हलप केला, त्याला बोलतात सिव्हिलायझेशन. म्हणजे तो कुठे राहायचा, तो काय काम करायला लागला, त्याचं हे काय होतं, काय म्हणतात त्याला, तो काय करायला लागला, तो काम काय करायला लागला, हळूहळू हे सगळं शिकायचं आपल्याला. तर त्याला बोलतात सिव्हिलायझेशन. Homo sapien sapien is the name given to the humans as their capacity to think developed even further than that of Homo sapiens. तुम्हाला आत्ताच सांगितलं मी की होमोसेपियन सेपियन नाव का दिलं, कारण की त्याची कपॅसिटी होमोसेपियन पेक्षा अजून जास्त होती, थिंकिंग करायची कपॅसिटी डेव्हलप झालेली होती, म्हणून त्याला होमोसेपियन सेपियन नाव दिलं. द कपॅसिटी ऑफ देअर ब्रेन अँड देअर ग्रास्पिंग पॉवर ऑल्सो डेव्हलप फर्दर विथ टाइम. त्याची ब्रेनची कपॅसिटी होती, म्हणजे अजून काही गोष्टी तो लक्षात ठेवू लागला, त्याचा ब्रेन यूज करून हुशार झाला होता ना, तो इंटेलिजंट झाला होता. होमोसेपियन पेक्षा अजून त्याला चांगला ब्रेन डेव्हलप झाला होता त्याचा, म्हणून तो ग्रास्पिंग पॉवर वाढली होती त्याची. ग्रास्पिंग पॉवर म्हणजे काय, की तो अनेक गोष्टी लक्षात ठेवू शकत होता, खूप काही गोष्टी शिकू शकत होता, थिंक करून नवीन नवीन गोष्टी बनवू शकत होता. वी द मॉडर्न मॅन आर होमोसेपियन सेपियन. म्हणजे होमोसेपियन सेपियन म्हणजे कोण आहे, आपणच आहेत, मॉडर्न ह्युमन. आपण कोण आहेत, होमोसेपियन सेपियन्स. सगळ्यात लास्ट स्टेज जी डेव्हलप झाली ह्युमनची, ती आपण आहोत, म्हणजे मॉडर्न ह्युमन्स. मॉडर्न ह्युमन्स म्हणजे होमोसेपियन सेपियन्स. म्हणजे आपल्यात ज्या क्वालिटीज आहेत ते आपण समजायचं की होमोसेपियन सेपियन मध्ये त्याच क्वालिटीज आहेत. आपण जे करतो तेच तो करायचा. आता बघा आपल्याला पुढे शिकायचंय, तर कसं कसं करायचं होमोसेपियन मॅन. द अपीअरन्स अँड हेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बीइंग इंडिकेट देअर सिमिलॅरिटी टू देअर अँसेस्टर्स. दिस इज नोन ॲज हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे काय असतं, तर म्हणजे आपले अँसेस्टर असतात, पूर्वज असतात, तर त्यांचे आपल्याला त्यांच्यात आणि आपल्यात सिमिलॅरिटी आहे ना. आपले पूर्वज होते, आपले आजी आजोबा, त्यांच्यासारखे थोडेसे दिसतो आपण. आपलं नाक डोळे किंवा काय आपल्या कुठल्या तरी आजी आजोबांसारखे असतात, आईच्या आई म्हणजे आई वडिलांसारखे किंवा वडिलांच्या आई वडिलांसारखे. त्याला काय बोलतात, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. अनुवंशिक असतं, आपण असं म्हणतो ना अनुवंशिक आहे. अनुवंशिक म्हणजे हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय, तर त्यांच्यासारखे दिसतो आपण. जसं की होमोसेपियन मॅन कसा होता, त्याला पण 2 डोळे, त्याचा जसा ब्रेन होता, त्याचे जसे हात पाय वगैरे होते, आपण शिकलो की त्याची स्पाइन स्ट्रेट होती. ते सगळं कसं आलं, हेरिडिटीने आलं त्याच्याकडे, म्हणजे त्याच्या पूर्वजांपासून आलं त्याला. द अपीअरन्स अँड हेल्थ कॅरेक्टरिस्टिक. अपीअरन्स म्हणजे कसा, तो कसा दिसायचा त्याला बोलतात अपीअरन्स.
अपिअरन्स म्हणजे दिसणे, तो वरून कसा दिसायचा. आणि अँड हेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स. हेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की त्याच्या आरोग्यविषयक काय ज्या गोष्टी होत्या, म्हणजे आता बघा आपल्याला पण सर्दी होते, आपल्या पहिलेच्या लोकांना पण व्हायचे, आपल्याला पण होते ना. काही काही आजार आपले सिमिलरच आहेत पहिलेच्या लोकांचे आणि आत्ताचे. आपलं दिसणं आणि त्यांचं दिसणं सिमिलर आहे. तर त्यांना काही त्रास असेल तर आपल्याला पण असतो, आपल्या पूर्वजांना काही असेल समजा तर तो आपल्यात पण येतो. त्याला काय बोलतात, हेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स. आणि अपिअरन्स म्हणजे दिसणं, त्यांचं दिसणं. आणि हेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बिंग इंडिकेट देअर सिमिलॅरिटी टू देअर अँसेस्टर. म्हणजे आपली त्यांची आणि आपली सिमिलॅरिटी असते. आपले अँसेस्टर म्हणजे पूर्वीचे लोक, पूर्वज आपले. तर त्याला काय बोलतात, हेरिडिटी. जेनेटिक्स इज द सायन्स दॅट स्टडीज हेरिडिटी. तर जेनेटिक्स ते हेरिडिटीचा स्टडी होतो असं अजून एक सायन्स असतं, म्हणजे अजून एक स्टडी असतो ज्याच्यामध्ये हेरिडिटी, अनुवंशिकता, आपले पूर्वज कसे होते आणि आपण कसं आहे त्याचा सगळा अभ्यास केला जातो. त्याला काय बोलतात, जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे जनुकशास्त्र असं मराठीत शब्द आहे त्याला. म्हणजे की आपले जे जीन्स आहेत आणि आपल्या पूर्वजांचे जीन्स त्याचा स्टडी करणे, त्याला काय बोलतात, जेनेटिक्स. जेनेटिक्स रिसर्च हॅज शोन दॅट वी हॅव इनहेरिटेड सम ट्रेट्स ऑफ द निअँडरथॅल मॅन. म्हणजे जेनेटिक्स काय आपल्याला रिसर्च मध्ये काय सापडलं सायंटिस्टला की आपण निअँडरथॅल मॅन कडून पण आपण काही इनहेरिट केलंय. इनहेरिट म्हणजे त्यांच्यातून घेतलेलं आपण, त्यांच्यापासून आपल्यामध्ये ट्रान्सफर झालेत सम ट्रेट्स. ट्रेट्स म्हणजे तेच जे मी सांगितलं ना, काही सवयी, त्यांच्या हॅबिट्स ज्या असतात काही त्या आपल्यामध्ये ट्रान्सफर झालेत निअँडरथॅल मॅनच्या. थस इट कॅन बी सेड दॅट द निअँडरथॅल मॅन अँड होमोसेपियन्स बोथ आर अँसेस्टर ऑफ मॉडर्न ह्युमन्स. म्हणजे आपण जे आहेत मॉडर्न ह्युमन्स ते कुणाचे अँसेस्टर आहेत, अँसेस्टर म्हणजे कुणाचे पूर्वज आहेत आपण, निअँडरथॅल मॅन अँड होमोसेपियन मॅन. निअँडरथॅल मॅन आणि होमोसेपियनचे दोन्हींच्या क्वालिटीज आहेत आपल्यामध्ये, आपल्या मॉडर्न ह्युमन मध्ये. ठीक आहे, आपण कुणापासून डेव्हलप झालोय, निअँडरथॅल मॅन आणि होमोसेपियन मॅन. अराउंड 11,000 टू 10,000 BC. ते BC AD आपण शिकलो ना पहिल्या चॅप्टर मध्ये, आधीच्या चॅप्टर्स मध्ये आपण शिकलो की BC म्हणजे बिफोर क्रिस्ट, म्हणजे क्रिस्टच्या जन्माच्या आधीचा पिरियड असतो त्याला बोलतात BC, बिफोर क्रिस्ट. तर तेव्हा काय झालं, मॉडर्न ह्युमन्स काय केलं त्यांनी, होमोसेपियन सेपेन डेव्हलप द टेक्निक ऑफ कल्टिवेटिंग लँड अँड कीपिंग ॲनिमल्स. होमोसेपियन काय करायला लागला, लँड कल्टिवेट करायला लागला, म्हणजे शेती करायला लागला. लँड वरती तो फूड ग्रेन वगैरे ग्रो करायला लागला. तर त्याला काय बोलतात, कल्टिवेशन. कल्टिवेशन म्हणजे प्लांटेशन करायला लागला तो, की त्याला जे धान्य वगैरे शेती करायला शिकायचं होतं ना, त्यामुळे तो कल्टिवेशन करायला लागला. आणि ॲनिमल्स पण पाळायला लागला. कीपिंग ॲनिमल्स म्हणजे ॲनिमल्स पाळायला लागला, शेती करायला लागला. बिकॉज ऑफ देअर वेल डेव्हलप्ड कॅपॅसिटी टू थिंक, द स्पीड ॲट विच दे इम्प्रूव्ह देअर टेक्नॉलॉजी इन्क्रीज्ड विथ टाइम. म्हणजे तो तर हुशारच मॅन होता, इंटेलिजंट होता सगळ्यांपेक्षा. मग तो हळूहळू त्याची कपॅसिटी पण चांगली होती थिंकिंग करायची. वेल डेव्हलप्ड कपॅसिटी टू थिंक म्हणजे त्याची थिंकिंग करायची कपॅसिटी चांगली होती. मग त्याच्यामुळे त्याला एकदम स्पीड आला कामामध्ये, तो इम्प्रूव्ह झाला, टेक्नॉलॉजी त्याची इन्क्रीज झाली. की आता शेती करायची तर त्याच्यासाठी काय पाहिजे, आपण म्हणतो ना आता शेती करायची तर आपल्याला काही त्याचे अवजारं लागतात, टूल्स लागतात, तर ते कसे बनवायचे, त्याची थिंकिंग कपॅसिटी चांगली होती. त्याच्यामुळे तो पटपट सगळ्या गोष्टी शिकला. दे बिगॅन टू ग्रो फूड ग्रेन इन द fields. They began to live a more settled life. They began to grow food grains in the fields. As a result, the amount of carbohydrates in their food increased. ते काय करायला लागले, दे बिगॅन टू लिव्ह मोर सेटल्ड लाईफ. सेटल झाले म्हणजे आता त्यांची जिथे शेती आहे तिथेच काही लोक असे एकत्र राहायला लागले, तिथेच शेती करायला लागले. आता त्यांना पहिलेचे मॅन कसे फिरत होते जंगलमध्ये, मग शिकार करायचे ॲनिमल्सची, मग ते खायचे. मग नंतर फायरचा शोध लागला, मग ते नंतर ते ॲनिमल्स भाजून खायला लागले, रोस्ट करून. तसं मग आता त्याला ती गरज नव्हती, कारण की तो आता शेती करायला शिकला होता. मग तो शेतीमध्ये काय करायचा, फूड ग्रेन्स ग्रो करायचा. म्हणजे धान्य, फूड ग्रेन्स म्हणजे काय, धान्य, गहू ज्वारी असतं ना, ते जे सगळे धान्य असतात तो ते ग्रो करायला शिकला.
त्याच्यामुळे आता त्याला कुठे जायची गरजच नव्हती, त्यामुळे तो सेटल लाईफ जगायला लागला. आणि ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन देअर फूड इन्क्रीज. त्याच्यामुळे काय झालं, कार्बोहायड्रेट्स असतात, हे धान्य जे असतं ना, गहू, ज्वारी, भात, याच्यामध्ये काय असतात, सगळ्या धान्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, प्रथिनं म्हणतो आपण त्याला. तर ते त्याच्या आहारातले वाढायला लागले. पहिले कसं मीठ खायचं, तो मीठमध्ये काय असतं, प्रोटीन असतं, फॅट्स असतात. त्याच्या आधी काय खायचं, तो झाडांची फ्रुट्स वगैरे खायचा ना, तर ते कमी झालं आणि कार्बोहायड्रेट जास्त खायला लागला तो. फूडमध्ये काय असतं, फूड ग्रेन्समध्ये कार्बोहायड्रेट्स असतं, म्हणून त्यांनी काय सांगितलंय, द अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन देअर फूड इन्क्रीज म्हणजे वाढलं, त्यांच्या फूड मधलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढलं. द चेंज लाईफस्टाईल अँड डाएट अफेक्टेड द अपिअरन्स ऑफ ह्युमन्स. देअर बॉडी अँड फेस ग्रीव स्मॉलर दॅन दे हॅड बीन इन द अर्लियर जनरेशन. म्हणजे अर्लियर जनरेशन म्हणजे काय, पहिलेचे जनरेशन जे होते त्याचे, पहिलेची पिढी त्याच्यापेक्षा आता चेंज झाली त्याची लाईफस्टाईल. त्याचं डाएट म्हणजे तो जे फूड खायचा त्याला बोलतात डाएट. आपण जे खातो, जो आहार असतो आपला, डाएट म्हणजे काय, मराठीमध्ये आहार म्हणतो आपण त्याला. त्याचं लाईफस्टाईल म्हणजे त्याची जगण्याची जी जीवनशैली होती आणि डाएट होता, आहार होता त्याचा, तो चेंज झाला. त्यामुळे त्याचा अपिअरन्स तो वेगळा दिसायला लागला. अपिअरन्स म्हणजे काय, दिसणं. अपिअरन्स ऑफ ह्युमन त्याचं चेंज झालं, म्हणजे त्या माणसाचं लाईफस्टाईल सगळं चेंज झालं, आहार चेंज झाला. त्याच्यामुळे आता त्याच्या बॉडीत पण चेंजेस यायला लागले. त्याचा फेस कसा दिसायला लागला, फेस छोटा झाला आणि बॉडी पण त्याची छोटी झाली थोडीशी पहिल्यापेक्षा. त्याच्या पहिल्याच्या जनरेशन पेक्षा बॉडी थोडी बारीक झाली आणि फेस पण स्मॉल झाला. द नेम होमो सेपियन्स रिफ्लेक्ट देअर इंटेलेक्च्युअल अँड कल्चरल रादर दॅन देअर फिजिकल प्रोवेस. तर प्रोवेस म्हणजे काय, हुशार म्हणजे कुशलता वाढली त्याची. द नेम होमो सेपियन रिफ्लेक्ट देअर इंटेलेक्च्युअल अँड कल्चरल रादर दॅन देअर फिजिकल प्रोवेस. फिजिकल प्रोवेस म्हणजे आता त्याला शिकार करायसाठी जास्त शक्तीची गरज नव्हती, तर आता त्याला कशाची गरज होती, इंटेलेक्च्युअल म्हणजे काय, हुशारी. त्याची इंटेलिजन्स वाढला ना, त्याची हुशारी वाढली, बुद्धिमत्ता वाढली त्याची. इंटेलेक्च्युअल म्हणजे काय, तो बुद्धिमत्तेची कामं करू लागला, आता बुद्धीची कामं करायला लागला आणि कल्चरल कामं करायला लागला, म्हणजे की सांस्कृतिक कामं करायला लागला तो. ते एकत्र यायचं, सगळ्यांनी एकत्र राहायचं. आता त्याला असं शिकार करण्यासाठी अशी जास्त शक्तीची गरज नव्हती. फिजिकल पॉवर्स म्हणजे काय, प्रोवेस म्हणजे काय, त्याची शारीरिक ताकद एवढी गरज नव्हती आता त्याला. तर कशाची गरज होती, हुशारीची गरज होती. जसं की आपल्याला कुठे रोज लढाईला जावं लागतं का, नाही, कारण की आपल्याला फिजिकल प्रोवेसची एवढी गरज नाहीये, है ना. आपल्याला कशाची गरज आहे, बुद्धी. रोज अभ्यास करावा लागतो ना तुम्हाला, तर आपल्याला इंटेलेक्च्युअलची गरज आहे जास्त. इंटेलेक्च्युअल अँड कल्चरल म्हणजे आपण जे असं सगळ्यांसोबत राहतो, सगळे सण साजरे करतो वगैरे, तर त्याला काय बोलतात, कल्चरल आहे. आपण कसे, इंटेलेक्च्युअल आणि कल्चरल. आपण कसे होतो तसाच तो होमोसेपियन पण होता, म्हणजे आपण जसे आहोत आता तसाच तो होता. ऑल ॲनिमल्स मस्ट नेसेसरीली मीट देअर बेसिक नीड्स फॉर फूड. However, modern humans are not satisfied with only doing that much. म्हणजे काय होतं, सगळ्या अॅनिमल्सला आणि ह्युमनला काय पाहिजे, फक्त खायला अन्न पाहिजे. नीड फॉर फूड म्हणजे त्यांना फक्त बेसिक गरज काय, त्यांची अन्न आहे, सगळ्या अॅनिमल्सची आणि ह्युमनची पण. पण आता तसं नाहीये. मॉडर्न ह्युमनला काय, तेवढ्यावरच तो सॅटिस्फाईड नाही झाला, म्हणजे तेवढ्यावर समाधानी नाही झाला मॉडर्न मॅन. तर त्याला काय करायचं आता, अजून त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणजे नुसतंच खायला मिळालं आणि बास असं नव्हतं त्याचं, त्याला अजून काही करायची इच्छा होती. तर काय करायला लागला तो, दो देअर इफर्ट्स टू एनरिच देअर लाईव्ह युझिंग देअर क्रिएटिव्हिटी, इंटेलिजन्स अँड स्किल्स, ह्युमन बीइंग अक्वायर्ड अ कल्चर अँड कंटिन्यू टू डेव्हलप इट. एक ह्युमन बीइंगनी कल्चर तयार केलं. म्हणजे काय केलं, दो देअर एफर्ट्स टू एनरिच देअर लाईव्ह युझिंग देअर क्रिएटिव्हिटी, इंटेलिजन्स, त्यांची सगळी क्रिएटिव्हिटी लावली त्यांनी. ते वेगवेगळ्या प्रकारे थिंक करू शकत होते, नवीन नवीन गोष्टी बनवता यायला लागल्या त्यांना. इंटेलिजन्स म्हणजे ते हुशार पण होते. अँड स्किल्स, त्यांच्याकडे काही स्किल्स होते, म्हणजे काही विशेषता होत्या, स्पेशल गोष्टी होत्या, स्किल्स होत्या. काही काही कामांमध्ये कुणी टूल्स बनवण्यात हुशार होतं, कुणी शेतीच्या कामात हुशार होतं, कुणी ॲनिमल सांभाळण्यात हुशार होतं.
असे वेगवेगळे काम होते करायला शिकले ना ते. मग त्यांनी काय केलं, ह्युमन बिंग अक्वायर्ड अ कल्चर अँड कंटिन्यू टू डेव्हलप इट. तर ह्युमन बिंगने एक कल्चर घेतलं, अक्वायर केलं, म्हणजे एक कल्चर तयार केलं त्यांनी, आणि कंटिन्यू टू डेव्हलप इट, एक संस्कृती तयार केली त्यांनी स्वतःची अशी, आणि ते डेव्हलप करायला लागले. जसं की आपण हिंदू आहेत ना सगळे, आपण आपलं हिंदू कल्चर डेव्हलप केलं. सगळे हिंदू आपण गॉड देवाला मानायला लागलो, मंदिरात जायला लागलो. आपले काही बुक्स असतात, म्हणजे आपले पोथी आपण म्हणतो ना, हॉली बुक्स, की आपले जे भगवद्गीता वगैरे ते वाचायला लागलो. जसे आपण हिंदू आहेत ते आपलं कल्चर आपण डेव्हलप केलं. तसं तो ह्युमन बिंग म्हणजे ज्या ज्या भागातले जे जे लोक आहेत ते आपलं आपलं कल्चर डेव्हलप करायला लागले. हिंदूचं कल्चर, मुस्लिम असतील ते त्यांचं कल्चर डेव्हलप करायला लागले. तर हळूहळू ते कल्चर डेव्हलप करायला शिकले. द टेक्नॉलॉजिकल अँड कल्चरल प्रोग्रेस अचिव्ड बाय मॉडर्न ह्युमन आफ्टर द बिगिनिंग ऑफ ॲग्रिकल्चर अँड डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स हॅज बीन एक्स्ट्रीमली रॅपिड. एक्स्ट्रीमली रॅपिड म्हणजे काय, फास्ट, एकदम फास्ट, स्पीडली ते करायला लागले हे सगळे काम. द टेक्नॉलॉजिकल अँड कल्चरल टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस होती, म्हणजे त्याची शेतीतल्या कामातली प्रोग्रेस असो, किंवा मग कल्चरल प्रोग्रेस, त्यांची संस्कृती वाढवायचं काम असो. तर मॉडर्न ह्युमन कसा करायला लागला, कशामुळे करू लागला, तर शेती करायला शिकला तो, आणि ॲनिमल्स पाळायला शिकला ना, त्याच्यामुळे तो बाकीच्या गोष्टी करायला शिकला, म्हणजे एकदम फास्ट करू लागला तो. कल्चरल डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, ह्या गोष्टी कशा आहेत, तो फास्ट करायला लागला, फास्ट करायला शिकला. द हिस्ट्री ऑफ द evolution of humans that began from apes can be divided into various stages. In the following lessons, we shall learn about various facets of human culture at these different stages. म्हणजे द हिस्ट्री ऑफ इव्होल्युशन ऑफ ह्युमन्स दॅट बिगिन फ्रॉम एप्स कॅन बी डिवायडेड इंटू व्हेरियस स्टेजेस. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं, सगळ्यात पहिले एप्स आले, मग होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, अशा वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आल्या ना, व्हेरियस स्टेजेस डेव्हलप झाल्या ह्युमन इव्होल्युशनच्या, त्या आपण सगळ्या पाहिल्या. आणि मग इन द फॉलोइंग लेसन, आता इथून पुढच्या लेसन मध्ये आपण काय लर्न करणार आहे, व्हेरियस फॅसेट्स ऑफ ह्युमन कल्चर. म्हणजे ह्युमन कल्चर जे मी तुम्हाला सांगितलं, संस्कृती आपली हिंदू, मुस्लिम, किंवा अजून दुसऱ्या काही संस्कृती ज्या तयार केल्या ह्युमनने आपल्या, तर त्या आपण आता इथून पुढच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आतापर्यंत काय शिकलो आपण, की ह्युमन बिंग कसा डेव्हलप झाला, त्याची बॉडी कशी डेव्हलप झाली, तो काय काय गोष्टी करायला शिकला, हे सगळं आपण शिकलो आतापर्यंत. आता इथून पुढे आपण त्याची कल्चरल प्रोग्रेस कशी झाली ते शिकणार आहे नेक्स्ट चॅप्टर मध्ये. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, होमोसेपियनचं सांगितलं होतं, व्हॉइस बॉक्स झाला, पेंटिंग आणि आर्टिस्टिक ऑब्जेक्ट बनवायला शिकला, लँग्वेज सिस्टीम बनवली. तसंच होमोसेपियन काय शिकला, तो ॲग्रिकल्चर करायला शिकला, खूप म्हणजे इंटेलिजन्स वाढला त्याचा, खूप हुशार झाला तो. आणि आपण मॉडर्न मॅन आहेत तेच सेपियन्स आहेत, ते पाहिलं आपण. हेरिडिटी आपली कशी आहे, होमोसेपियन आणि निअँडरथॅल मॅन ची मिळून जी आहे ना, तशीच आपली हेरिडिटी, आपले जेनेटिक्स त्यांच्यासारखे. मग आपण हेरिडिटी शिकलो, जेनेटिक्स शिकलो. मग ते कसे डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स, म्हणजे प्राणी पाळायला शिकले, फूड ग्रेन ग्रो करायला शिकले, ॲग्रिकल्चर आणि डोमेस्टिकेशन ते शिकलो आपण. त्याचं लाईफस्टाईल कसं होतं, त्याचं डाएट कसं होतं ते शिकलो आपण. तो काय करायला लागला, कार्बोहायड्रेट्स खायला लागला जास्त, बाकीचं मीठ वगैरे शिकार करायची गरज नव्हती त्याला आता, कारण की तो शेतीतच फूड ग्रेन बनवून ते खायला शिकला, है ना. नंतर तो काय करायला लागला, कल्चरल ऍक्टिव्हिटी, कल्चर डेव्हलप करायला लागला त्याचं तो. त्यांनी कल्चर अक्वायर केलं. त्याची फिजिकल पॉवर्स कमी झाली, म्हणजे शारीरिक शक्ती कमी झाली, तो बारीक झाला, आणि त्याचा फेस आणि त्याची बॉडी बारीक झाली, म्हणजे स्मॉलर झाली. आपण पाहिलं ना, फेस ग्रीव स्मॉलर दॅन दे हॅड बीन इन अर्लियर जनरेशन. पहिल्याच्या जनरेशन मध्ये जशी होती त्याच्यापेक्षा त्याची बॉडी आणि फेस स्मॉल झाला आता, कारण की त्याला गरज नव्हती आता त्याची मोठ्या मोठ्या बॉडीची आणि ह्याची फिजिकल पॉवरची गरज नव्हती त्याला, त्याच्यामुळे ते हळूहळू कमी झालं. आणि नंतर तो
कल्चरल, जास्त कल्चरल बनत गेला. टेक्नॉलॉजिकली आणि कल्चरली तो इंटेलिजंट बनत गेला. हे सगळं आपण शिकलो. सगळ्यांना समजलं का? लक्षात आलं सगळ्यांच्या? कुणाला काही डाऊट? ओके, कुठला वर्ड समजला नाहीये तर विचारू शकता. आता आपण एक्सरसाइज बघूया की आता आपण जो चॅप्टर शिकलो त्याच्यामधले क्वेश्चन आन्सर तुम्हाला आठवत आहेत का? थोडेफार आठवत आहेत का? बघूया आपण. फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. सब क्वेश्चन ए. होमो इज अ लॅटिन वर्ड विच मीन्स. होमो इज अ लॅटिन वर्ड विच मीन्स. होमो एक लॅटिन वर्ड आहे. त्याचं होमो मीन्स काय, कोण सांगेल? बघा चॅप्टर मध्ये शोधा. स्टार्टिंगलाच आहे. इथे आहे बघा, सेकंड पार्ट मध्ये. होमो मीन्स मॅन. सेकंड लाईन, सेकंड सेंटेन्स बघा. इन लॅटिन, लॅटिन वर्ड आहे ना. इन लॅटिन होमो मीन्स मॅन अँड हॅबिलिस मीन्स द वन हू युजेस हिज हँड स्किलफुली. तर होमोचं मिनिंग पाहिलं आपण, ते तुम्हाला लिहायचंय आन्सर मध्ये. नंतर काय? द निअँडरथॅल प्रायमरीली लिव्ड इन. निअँडरथॅल्स कुठे राहत होते प्रायमरीली? कोणी सांगेल का? कुणाला माहिती आन्सर? येस, केव्स मध्ये राहत होते ना निअँडरथॅल मॅन. Second question is answer each questions in one sentence. You have to write this answer in one sentence. एका वाक्यात तुम्हाला आन्सर द्यायचे. Who is said to have first made tools like the hand axe? Who is said to have first made tools like the hand axe? Hand axe कुणी बनवली? हँड ॲक्स कुणी बनवली? सांगता येईल कुणाला? कोण सांगेल? माईक ऑन करा. चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा आधी नाव. ठीक आहे, तर आपण बघूया. फर्स्ट हँड ॲक्स कुणी बनवली? होमो हॅबिलिस मॅनने बनवली. इथे पाहिलं होतं आपण पिक्चर. हे बघा, असे हँड ॲक्स बनवलेली पिक्चर आहे इथे. दिसलं सगळ्यांना? तर हँड ॲक्स कुणी बनवली? होमो इरेक्टसने बनवली. सॉरी, हँड ॲक्स कुणी बनवली आहे? होमो इरेक्टस. व्हॉट इज हेरिडिटी? व्हॉट इज हेरिडिटी मी समजवलं तुम्हाला मगाशी. हेरिडिटी मीन्स काय? The appearance and health characteristics of human being indicate their similarity to their ancestors. This is known as heredity. हेरिडिटी म्हणजे काय? अनुवंशिकता. आपलं अपीअरन्स म्हणजे ह्युमन बिंगचं दिसणं आणि आरोग्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स होते, हेल्थ आरोग्याची वैशिष्ट्ये, ते कसे होते? सिमिलर होते, त्यांच्या पूर्वजांशी सिमिलर होते, म्हणून त्याला म्हणतात हेरिडिटी. तर हा होमवर्क तुम्हाला घरी कंप्लीट करायचा आहे नोटबुक मध्ये. गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग. द निअँडरथॅल मॅन बिकेम एक्सटिंक्ट. निअँडरथॅल मॅन एक्सटिंक्ट का झाला? म्हणजे एक्सटिंक्ट म्हणजे काय? नाहीसा झाला तो. तर निअँडरथॅल मॅन का बरं नाहीसा झाला? तर तो अडॅप्ट करू नाही शकला ना. होमोसेपियन मॅन सारखं तो
अडॅप्ट नाही करू शकला. इन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे लिव्ह करण्यासाठी काही गोष्टी जरुरी असतात, तर त्या अडॅप्ट करायला तो शिकला नाही, त्याच्यामुळे तो हळूहळू एक्सटेंड झाला. इथे आहे बघा, थांबा मी तुम्हाला दाखवते. Homo sapien is the name used for the humans that were not advanced in that were more advanced than Neanderthals. Homo sapien were neighbors for some time in Europe. It is believed that due to reason like their conflict with Homo sapien, कॉन्फ्लिक्ट म्हणजे त्यांचं आणि होमोसेपियन्स आणि निअँडरथॅल मॅन मध्ये कॉन्फ्लिक्ट आलं, म्हणजे ह्यांचं वेगळं ह्याच्यामध्ये चेंजेस होते, ह्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होते, त्यांची बॉडी वेगळी होती, तर ते एकमेकांशी ऍडजस्ट होऊ शकत नव्हते दोघं पण. विथ होमोसेपियन्स अँड इनॅबिलिटी टू अडॅप्ट इन्व्हायरमेंटल चेंजेस, म्हणजे हळूहळू इन्व्हायरमेंटमध्ये जे चेंजेस झाले ते तो ऍडजस्ट नाही करू शकला निअँडरथॅल मॅन, म्हणून तो द निअँडरथॅल मॅन बिकेम एक्सटिंक्ट. इथे आहे बघा, हे खाली निअँडरथॅल मॅनचं जे दिलेलं आहे इथे मी दाखवते तुम्हाला. लास्ट लाईन, देअर कॉन्फ्लिक्ट विथ होमोसेपियन्स अँड इनॅबिलिटी टू अडॅप्ट द इन्व्हायरमेंटल चेंजेस द निअँडरथॅल मॅन बिकेम एक्सटिंक्ट. तर इन्व्हायरमेंट मधले चेंजेस आणि होमोसेपियन मॅन सोबत कॉन्फ्लिक्ट त्याच्यामुळे तो एक्सटेंड झाला. ह्युमन्स कुड प्रोड्यूस सटल अँड व्हॅरियस टाइप्स ऑफ साऊंड्स. मी तुम्हाला सांगितलं की तो कुठला मॅन होता जो साऊंड प्रोड्यूस करायला शिकला, आताच आपण पाहिलं इथं, होमो इरेक्टस मॅन ना, सॉरी कुठला मॅन शिकलो आपण, होमोसेपियन. होमोसेपियन मॅन ची वेल डेव्हलप्ड लॅरिंग्स होती, इथे आहे बघा. होमोसेपियन मॅन ची लॅरिंग्स होती, स्टेज ऑफ हॅव्हिंग अ फुल्ली डेव्हलप्ड लॅरिंग्स विच कुड प्रोड्यूस अ रेंज ऑफ साऊंड्स विथ सटल डिफरन्सेस, है ना. होमोसेपियन मॅन ला लॅरिंग्स होती, स्वरयंत्र होतं, व्हॉइस बॉक्स होता, म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड प्रोड्यूस करू शकत होता, कारण की त्याच्याकडे वेल डेव्हलप्ड लॅरिंग्स होती म्हणून. तर ते तुम्हाला आन्सर लिहायचंय. ह्युमन्स कुड प्रोड्यूस सटल अँड व्हॅरिड टाइप्स ऑफ साऊंड्स बिकॉज ऑफ ही हॅव अ वेल डेव्हलप्ड लॅरिंग्स. Fourth question, read the clues given below and find the words hidden in the boxes. तर तुम्हाला एक पझल दिलेलं इथं, तर खालचे तुम्हाला रीड करायचे, कॅरेक्टरिस्टिक रीड करायचे, जसं की फर्स्ट इज ह्युमन हू स्टूड अपराईट. कोणता ह्युमन होता जो स्ट्रेट उभा राहत होता, तर होमो इरेक्टस. मग तुम्हाला ते होमो इरेक्टस शोधून काढायचं ह्याच्यामध्ये. बघा सगळ्यात खालची लाईन, सगळ्यात खालचा बॉक्स, लास्ट बॉक्स, होमो इरेक्टस दिलेलं आहे, त्या पूर्ण लाईनला तुम्हाला असा स्क्वेअर करायचा आहे, असा त्याला अंडरलाईन करायची किंवा स्क्वेअर करू शकता तुम्ही, त्याला बॉक्स बनवू शकता. म्हणजे तो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झालं ते. सेकंड इज अ साऊंड दॅट निअँडरथॅल कुड मेक. तर निअँडरथॅल मॅन कोणत्या प्रकारचा साऊंड प्रोड्यूस करायचा, ग्रंट्स काहीतरी होतं ना, तो ग्रंट्स मधून तो आवाज निर्माण करायचा. तर ते ग्रंट्स कुठे कुठे ते आपल्याला शोधायचं ह्याच्यामध्ये. इथे दिसते बघा थर्ड लाईन, व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल उभी लाईन बघा, थर्ड बॉक्स मध्ये एमच्या खाली ग्रंट दिसतंय, तर त्याला तुम्हाला सर्कल करायचंय, असं बॉक्स करा किंवा सर्कल करा. ह्युमन्स हू यूज देअर हँड्स. कोणते ह्युमन होते की ते हँड्स यूज करायचे,
तर होमो हॅबिलिस, त्याचा आन्सर आहे होमो हॅबिलिस. तर लास्ट नंतर आहे होमो सॅपियन्स बिगॅन टू ग्रो धीस इन फील्ड्स. तर होमो सॅपियन्स आपण शिकलो की ते काय बनवायला शिकले, ह्याच्यामध्ये फील्डमध्ये काय ग्रो करायला शिकले, फूड ग्रेन्स है ना. इथे आहे बघा, बिगॅन टू ग्रो फूड ग्रेन्स. तर FOODGRAINS हा वर्ड कुठे सापडतोय खाली बॉक्स मध्ये, तो शोधायचा आपल्याला, फूड ग्रेन्स. आधी चॅप्टर मध्ये रीड करायचं तुम्हाला, तो जो तिथे त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे तो कुठे सापडतोय तो शोधायचा आहे आधी. मग त्याचा जो वर्ड येईल तो ह्या बॉक्स मध्ये शोधायचा आहे. आता फूड ग्रेन कुठे ते तुम्हाला, किंवा ग्रेन तरी असेल ते तुम्हाला शोधायचंय. ठीक आहे, इझी आहे ना. तुम्ही जर लक्ष देऊन त्याच्यामध्ये शोधलं तर तुम्हाला सापडणार आहे. इकडे बघा, फर्स्ट बॉक्स मध्येच उभी लाईन व्हर्टिकल बॉक्स बघा, एचच्या खाली ग्रेन दिलेले आहे, तर त्याचा आन्सर आहे ग्रेन. नंतर आहे पीसेस ऑफ स्टोन यूज टू मेक टूल्स. तर स्टोनचे जे पीसेस आहेत त्याला तो कुठले पीसेस आपण पाहिलं होतं की त्याला बोलतात फ्लेक्स बोलतात त्याला. तर ते फ्लेक्स ह्याच्यात कुठे सापडतायत का बघायचंय. स्टोनचे पीसेस आहेत त्याला काय बोलतात, फ्लेक्स. जे टूल्स बनण्यासाठी यूज व्हायचे, तर ते फ्लेक्स कुठे दिसतंय का ते शोधायचंय तुम्हाला. सुरुवातीला बघितल्यावर सगळंच हे ते गोंधळ होईल, पण तेच तर आहे ना, मग पझल सॉल्व्ह करायचंय तुम्हाला. त्याच्यामुळे हे सगळे वर्ड शोधायचे तुम्हाला. फ्लेक्स कुठे दिसतंय का, एफ कुठे, एफ पासून स्टार्ट होते कुठं ते बघायचं, मग फ्लेक शब्द शोधायचा, FLAKES कुठे दिसतंय का बघायचं. 1 2 3 4 5 फिफ्थ बॉक्स बघा, फिफ्थ बॉक्स मध्ये एफ दिसतंय ना 4th नंबरला, तिथून FLKES फ्लेक्स दिसतंय आपल्याला. तर अशा प्रकारे बाकीचे आन्सर पण तुम्हाला शोधायचे. समजलं होमवर्क. समजला. चॅप्टर तुम्ही नीट रीड केला की तुम्हाला ते सगळे वर्ड सापडणार आहेत आणि क्वेश्चनचे आन्सर्स पण सापडणार आहेत. ठीक आहे, चॅप्टर एकदा समजला की सापडतात मग. आणि जे हार्ड वर्ड्स असतात ते तुम्हाला त्याचे पेन्सिलनी किंवा तुमच्या नोटबुक मध्ये त्याचे मीनिंग्स लिहून ठेवायचे. त्याचं मराठीत मीनिंग असो किंवा तुम्हाला इंग्लिश मध्ये समजत असेल त्याचं मीनिंग, तर मी तिथे त्या वेळेला बोलत असते, त्यावेळेला तुम्हाला, जसं की अपीअरन्स म्हणजे दिसणं, हेरिडिटी म्हणजे काय, तर अनुवंशिकता म्हणजे जे आपल्या मागच्या पिढीकडून आपल्याला भेटतं त्याला बोलतात अनुवंशिकता. तर असे अवघड शब्द तुम्हाला लिहून ठेवायचे नोटबुक मध्ये किंवा बुकवरच पेन्सिलने लिहून घ्यायचे, म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम रीड करणार तेव्हा तुम्हाला चॅप्टर इझिली समजणार आहे. तर सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट करायचा आहे, चॅप्टर पण परत रीड करायचा आहे. समजलं. आणि एक नेक्स्ट पार्ट एक्स्ट्रा नॉलेजचा आहे मला वाटतं. 1 मिनिट. तर हा आपण आता तर आपली वेळ संपलेली आहे. नेक्स्ट टाइम मध्ये मी तुम्हाला शॉर्ट मध्ये ते समजावून सांगेल. एक्स्ट्रा जे आहे हे ब्ल्यू बॉक्स मध्ये दिसतंय ना, डू यू नो दिस, ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये समजून सांगेल. एक्स्ट्रा आहे ते, एक्झामला येत नसतं, पण तुमच्या ते एक्स्ट्रा नॉलेज साठी असतं. तुम्ही ते घरी रीड करून ठेवायचंय आणि मी पण तुम्हाला शॉर्ट मध्ये समजावून सांगेल नेक्स्ट टाइम. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. ते रीड करायचं, ट्राय करायचंय घरी. डू यू नो दिस, ते आपल्या जनरल नॉलेज साठी आहे. अजून काय इंटरेस्टिंग गोष्टी होत्या आपल्या पूर्वजांच्या, म्हणजे आपल्या अँसेस्टरच्या, ते आपल्याला अजून माहिती भेटेल, अजून समजतील. किती इंटरेस्टिंग चॅप्टर होता ना.
आपण कसे कुठून आलो, आपल्या पूर्वीचे पूर्वज कसे होते, आपण कसे डेव्हलप झालो, हे सगळं आपण शिकलो आज. तर तो इंटरेस्टिंग पार्ट होता ना, म्हणजे ते आपण स्टोरी सारखं रीड केलं तरी आपल्याला इंटरेस्टिंग वाटतं. मग तेच अजून ते एक्स्ट्रा नॉलेज देत असतात, म्हणजे की तुम्हाला त्याची अजून माहिती झाली पाहिजे, तुम्हाला ते अजून डीप मध्ये समजलं पाहिजे, म्हणून ते एक्स्ट्रा नॉलेज पण तुम्हाला रीड करायचंय, समजून घ्यायचंय. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबूया. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय.